इंदूरमधील साकारनगरचे रहिवासी 29 वर्षीय राजा रघुवंशी आणि 27 वर्षांची सोनम हे दाम्पत्य हनीमूनसाठी मेघालयाला गेलं होतं। त्यानंतर ते 23 मे रोजी तिथून बेपत्ता झाले। अखेर 11 दिवसांनी 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्स मधील वेसाडोंग धबधब्याजवळ सुमारे 150 फूट खोल दरीत राजा यांचा मृतदेह आढळून आला। मात्र पत्नी सोनम बेपत्ता होती। बेपत्ता झाल्यानंतर 1 दिवसांनी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोहारेरीम येथे बेवारस अवस्थेत आढळली। त्यानंतर शोध सुरू असताना स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटर दूर एका खोल दरीत राजा यांचा मृतदेह सापडला। एसपी विवेक म्हणाले, हा संपूर्ण परिसर जंगलांनी आणि खोल दऱ्यांनी भरलेला आहे। तपासाचे क्षेत्र सुमारे 150 चौरस किलोमीटर असून हा सर्व परिसर जंगल आणि दऱ्यांमध्ये व्यापला गेला आहे। सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली। पोलिसांनी सांगितलं की राजा यांचा मृतदेह ड्रोनच्या मदतीने शोधता आला। घनदाट जंगल आणि पावसामुळे पोलीस दल आणि बचाव पथकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते नवे धागेदोरे उघडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।